नमस्कार. आता आपण आहोत भराडीदेवी यात्रोत्सवात 2024च्या यात्रोत्सवात आणि आता आपण शिवसेना शाखेमध्ये आहोत. इथे आपल्यासोबत इथे तालुका प्रमुख राजा गावकर तसेच विधानसभा प्रमुख आपले कुडाळ मालवणचे बबन शिंदे, विश्वास गावकर आणि इतर पदाधिकारी इथे आपण पाहू शकतोय. मालवण तालुक्यातील तसेच कुडाळ तालुक्यातील सुद्धा आहेत. राजासाहेब, आत्ताच नुकते आपल्याकडे जेव्हा मुख्यमंत्री येऊन गेले आहेत आणि त्यानंतर आता तुमच्या सगळ्यांची भावना काय आहे? आत्ताच मुख्यमंत्री येऊन गेले आपल्याकडे. दरवर्षी मुख्यमंत्री अगदी आदरातिथ्याने या ठिकाणी येतात, आवर्जून येतात आणि ज्याप्रमाणे त्यांच्यानी जी कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे जे काय कार्य त्यांच्यानी केले त्याप्रमाणे त्यांच्यानी मगाशी भाषणामध्ये सगळं बोललेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो की एक मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री असूनसुद्धा ते अगदी आग्रहाने आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी दरवर्षी यात्रेमध्ये येतात आणि भाविकांना सगळ्यांना शुभेच्छा देतात. त्यामुळे एक वेगळा आनंद आणि कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं. त्यामुळे छान वाटलं. आता आणखीन कोण नेते याच्यासोबत तुम्हाला अपेक्षित आहेत, म्हणजे आज पण असतील किंवा उद्यासुद्धा असतील? आता याचवेळी मुख्यमंत्री साहेबांबरोबर आपले उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आले. त्यानंतर आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आले, रवींद्र फाटक जे होते. त्याच्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब पण आले. आता मला वाटतं साधारण एक 12च्या दरम्यान आपले लोकसभेचे भावी उमेदवार आणि आमचे भावी खासदार भैयाशेठ सामंत पण या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आता नेत्यांची मांदियाळी ही चालू राहणार आहे. बघूया आता भाविकांना शुभेच्छा तर आम्ही दिलेल्याच आहेत. साहेब पण येऊन देऊन गेलेत. आता प्रत्येकजण येतात ते आपापल्या पद्धतीने या ठिकाणी येतात आणि भाविकांना शुभेच्छा देतात. आता बबन साहेब, तुम्ही आता जी 2023 नंतर 2024ला यावेळी आपण कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे, म्हणजे आता पदाधिकारी आणि ह्या तुम्ही सगळे आहातच, कार्यकर्त्यांमधला उत्साह कसा आहे? खऱ्या अर्थात गेले एक वर्ष सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आहे, आता हे 2 वर्ष पुरी होत आली आहे आणि आई भराडीच्या कृपेने आणि आपल्या कोकणातली एक काशी म्हटलेलं स्थळ, आपलं तीर्थक्षेत्र म्हणजे आपलं भराडी मंदिर, भराडी देवीचं स्थळ आहे आंगणेवाडी. त्या माध्यमातून जे आता उत्साह आहे जो कार्यकर्त्यामध्ये, तो फार मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये आपल्या किरण सामंत साहेबांना त्या तिकीट मिळतं आहे. त्याची आधी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे सर्वांचा आणि ह्या माध्यमातून या टायमाला मग तर 2024ला आपला लोकसभेचा उमेदवार आपलाच निवडून येईल, शिवसेनेचाच, आणि भैया सामंतांची निवडून येते अशी मी तुम्हाला ग्वाही देतो सर्वांच्या वतीने. आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्याच्या म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यामध्ये किरण सामंत पोचलेले आहेत आणि किरण साहेबांचं जे काम आहे म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेबांचं आहे, किरण साहेबांचं आहे, बरोबर आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांचं आहे आणि शालेय शिक्षण मंत्री आपण दीपक केसरकर साहेबांचं आहे, जे आम्हाला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणाने यांनी आपल्या सर्वांना सपोर्ट देत आहेत. आणि ज्या वारंवार कार्यक्रम आम्ही करतो ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आमचे कार्यक्रम असतात आणि ह्या माध्यमातून कार्यकर्ते पूर्ण एक गटा जाऊन या टायमाला लोकसभेला पहिला झटका द्यायचा आहे. तो लोकसभेला देऊ आम्ही आणि लोकसभेचा उमेदवार आमचा भरघोस मताने निवडून येईल. तर हे होते मालवण तालुका. आपण बघतो शिवसेना नुकतेच आता मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतरचे मालवण तालुका शिवसेना पदाधिकारी असतील, तसेच कुडाळ तालुक्याचे इथे तुळसकर आहेत ते सुद्धा आहेत. यांची आता जी भावना आहे ती ही आहे. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.